न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल नामाचा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या त्र्यंबक नगरीमध्ये रवाना होत आहे। नाशिक शहर परिसर हा वारकऱ्यांनी फुलून गेलाय। भगव्या पताका हाती टाळ मृदुंगाच्या तालात नाशिक नगरी दुमदुमून गेली आहे। नाशिक नगरीत दाखल होणाऱ्या दिंडींचे विविध मंडळांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले। श्री क्षेत्र नैताळे ते त्र्यंबकेश्वर पायवारी, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र कोठुरे ते त्र्यंबकेश्वर पायवारी यांचे स्वागत SK सेवाभावी मित्रमंडळाच्या वतीनं वेद मंदिर समोरील पाटबंधारे ऑफिस जवळ मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। श्री बंकट महाराज नैताळे आणि रामपूर क्षेत्रातून त्र्यंबकेश्वरची संत निवृत्तीनाथ महाराजांच्या निमित्ताने जी दिंडी निघाली आहे त्या दिंडीला श्री वैभवजी बावळस सर आणि जलसंपदा खात्याचे सर्व आम्ही अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं आम्ही प्रारंभिक शुभेच्छा देतो आणि त्यांची वारी ही सुखरूप आणि भक्तिमय वातावरणात पूर्ण व्हावी अशी शुभेच्छा देतो। पालखीचे आगमन होताच वारकऱ्यांचे पूजन करून त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी वारकऱ्यांना नाश्ता भोजन वाटप करण्यात आले। या प्रसंगी भाविकांनी गवळणीच्या गाण्यावर ताल धरत फुगडीचा आनंद घेतलाय। वारकऱ्यांनी या प्रसंगी सोपान कडलक यांचे आभार मानले। आज या नाशिक तपोभूमीमध्ये वेद मंदिराच्या प्रांगणासमोर या ठिकाणी कोठोरे त्र्यंबकेश्वर पायदिंडी सोहळ्याचं या ठिकाणी SK मित्रमंडळ व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी स्वागत केलं आहे। त्यांचं मी कोठोरे दिंडी सोहळ्याच्या वतीने त्यांचं स्वागत करतो। तसेच या सोहळ्याला 49 वर्ष या ठिकाणी आज पूर्ण होत आहे, त्याचा या ठिकाणी या भाविकांना या ठिकाणी आनंद होत आहे। तसेच पायी दिंडी सोहळ्यामध्ये या ठिकाणी चालत असताना अतिशय या ठिकाणी आनंद होत आहे। तसेच त्र्यंबकराज व श्री निवृत्तीराया यांना या ठिकाणी मागणं करतोय या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी संकट येता कामा नये यासाठी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या SK मंडळाला या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। त्याचप्रमाणे सोपान कडलक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। श्री क्षेत्र कोठुरे ते त्र्यंबकेश्वर पायवारीचं नाशिक शहरामध्ये स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी SK सेवाभावी मित्रमंडळाच्या वतीने पोहे, राजगिरा लाडू, केळी, वेफर्स वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता वाटप करण्यात आला। यावेळेस संजय पाटोळे, शिवाजी चांदोरे, पप्पू कोरडे तसेच इंदू मोगल मोठ्या संख्येने कोठूरचे वारकरी सहभागी होते। पुढील वर्षी अशाच मोठ्या संख्येने यावे अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुढे निवृत्तीनाथ यात्रेसाठी ते प्रस्ताव करत आहे, तरी त्यांना बी सर्व देव चालण्याची शक्ती देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना। या प्रसंगी संयोजक SK सेवाभावी मित्रमंडळाचे सोपान कडलक, रवी शर्मा, राजू शेलार, राजेंद्र पवार, गोपीभाऊ, यशवंत कोळी, गोविंद मेश्राम, राकेश गांगुर्डे, मनीषा जाट, कल्पना गांगुर्डे, रोहिणी खावटेरे, मंगलपूजा राजने व असंख्य SK सेवाभावी मित्रमंडळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी वारकऱ्यांना यशवंतराव चव्हाण तारांगण शो दाखवण्यात आला। यावेळी झी24 तासचे योगेश खरे वारकऱ्यांमध्ये सहभागी झाले होते। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सोपान कडलक यांनी झी24 तासचे पत्रकार योगेश खरे यांचा सत्कार केलाय।